विदर्भासह देशाच्या अनेक भागात उन्हाची तीव्रता जाणवत आहे. सूर्य आग ओकत आहे आणि उन्हाचा पारा वाढल्याने त्याचा त्रास माणसांना तर होत आहे, मात्र वन्य प्राणी असतील किंवा जे वेगवेगळे जीवजंतू आहेत त्यांनाही त्रास होत आहे. सिरोंचा या ठिकाणी वटवाघुळांचा उन्हाच्या तापमानामुळे मृत्यू झालेला आहे आणि ही संख्या 1-2 नव्हे तर तब्बल 500पेक्षा जास्त आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी 4 ते 5 चिंचेची झाडं आहेत आणि या ठिकाणी 4 ते 5 हजार वटवाघुळं असतात अनेक वर्षांपासून. आत्ता परिस्थिती अशी आहे की 2 दिवसापासून पारा 46च्या वर गेल्यामुळे या ठिकाणी 500पेक्षा जास्त वटवाघुळांचा मृत्यू झालेला आहे. आपण बघा, या ठिकाणी झूम केलं तर तुम्हाला दिसेल अजूनही वटवाघुळं ज्यांचा मृत्यू झाला ते झाडाला कशा पद्धतीनं लटकलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह या ठिकाणी आहे. झाडाच्या खाली खच पडलेला होता. वन विभागाने कालपासून या ठिकाणी हे सगळे वटवाघुळं जे आहेत जमिनीत पुरलेले आहेत. ही परिस्थिती आहे. अजूनही या ठिकाणी आपण झूम केल्यावर बघू शकता कशा पद्धतीने वटवाघुळांना हा वाढलेला जो उन्हाचा पारा आहे, तापमान आहे, हे सहन होत नसल्यामुळे त्यांचा अक्षरशः मृत्यू झालेला आहे. वेदनादायी चित्र आहे. वटवाघुळं या भागात मोठ्या प्रमाणात आहेत. या संपूर्ण हा जो वन विभागाचा कंपाऊंड आहे या ठिकाणी वटवाघुळांचा जो एक माहेरघर आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने वटवाघुळं असतात. आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की यावर्षी अत्यंत वेदनादायी चित्र तयार झालेलं आहे की वटवाघुळांचा उन्हाच्या पाऱ्यामुळे मृत्यू झालेला आहे. आपल्यासोबत वन विभागाचे अधिकारी, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया कशा पद्धतीनं किती वटवाघुळांचा मृत्यू झाला आणि कशा पद्धतीने या भागात वटवाघुळ असतात. हां, इथे वटवाघळू हे जवळपास म्हणजे अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्याला असतात. आणि नेमकं जे झालं शुक्रवारचं दिवस, त्या दिवशी पारा जवळपास 46च्या पार झालं होतं. मग त्या दिवशी जवळपास 500च्या दरम्यान, 500पेक्षा जास्त असू शकतो, अख्खा वटवाघळं, मेलेल्या वटवाघळांचं या ठिकाणी खच पडलेला होता. त्याच्यामुळे त्याची दुर्गंधी सुटली होती. मग तेव्हाच तात्काळ ही बाब म्हणजे इथले जे तालुका वैद्यकीय अधिकारी आहे त्यांना मार्गदर्शन घेण्यात आले. सोबत आपले पशुवैद्यकीय अधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं का उन्हाचा एवढा पारा आहे ते सहन करू शकले नाही, उन्हामुळे तर त्यांचा मृत्यू झालेला आहे असं पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं. अजूनही आता आपण बघितलं झाडाला लटकून आहे, अजूनही मृतदेह अजूनही मरून पडत आहेत. हां, यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावर त्यांनी उपाय सांगितलं का यांच्यासाठी तुम्ही पाण्याची थोडी व्यवस्था करा. हां, जवळपास मग आता ते या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याचं आता प्रयोजन आहे. मला सांगा, तुम्ही आता यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करतात, मात्र जे जंगलातले वन्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी वन विभागाकडून काय प्रयत्न सुरू आहेत का? त्या ठिकाणी आपले जे जंगलात जे वन्य प्राणी असतात, कारण जंगलामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जे नैसर्गिक पाणवटे आहे ते सर्व नैसर्गिक पाणवटे आम्ही आयडेंटिफाय केले आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे त्या ठिकाणचा कचरा आणि त्या ठिकाणची जनावरांना पाणी पिता येईल अशा ठिकाणी त्या पद्धतीनं त्याचं मॅनेजमेंट करण्यात आलेलं आहे. एकूणच वेदनादायी चित्र आहे. अशा पद्धतीनं हे जे वाढलेलं तापमान आहे हे माणसांना जेवढं त्रासदायक आहे तेवढंच मुके जीवजंतू, मुके वन्य प्राणी असतील, पक्षी असतील, त्यांना कशा पद्धतीनं स्वतःचा जीव गमवावा लागत आहे हे चित्र आता या ठिकाणी दिसून आलेलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, सिरोंचा, गडचिरोली.